येत्या 1 तारखेला भगवान महादेव सांबरे यांच्या नावे मोफत रुग्णालय सुरू होणार आहे। गरीबातील गरीब रुग्णांना याचा फायदा घेता येणार आहे। वैद्यकीय क्षेत्रात लूट चालू आहे आणि यामुळे गरीब गरजू रुग्णांना पैशाअभावी उपचार घेता येत नाहीत आणि यासाठीचे मोफत रुग्णालय सुरू करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते आणि जिजाऊ संस्था प्रमुख निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। पुढे एमडी एमएस झाला तर जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये लूट आहे ती लूट कुठेतरी थांबली जाईल आणि ठराविक मोनोपॉली असणाऱ्या डॉक्टरांची आता तुम्ही इथे कमी बघताय, आम्ही ठाणा मुंबईत बघतोय का अगदी परप्रांतीय बांधवांची मुलं डॉक्टर होतात आणि मग ती ज्याप्रमाणे व्यवसायामध्ये आपली लूट करतात त्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्येही तुमच्या पोटात दुखो न दुखो तुम्हाला अप्रेंटिस आहे, तुम्हाला आल्सर आहे सांगून शस्त्रक्रिया होतात, अनेक चुकीचे प्रकार होतात, लाखो रुपये बिलं भरली जावं लागतात। त्यासाठी या मातीतीलच विद्यार्थी डॉक्टर झाले पाहिजेत अशा प्रकारचा जिजाऊचा मानस आहे। त्यासाठी आपल्या सर्वांची साथीची गरज आहे। तर हे आपले कुटुंब आहे, कोकण आहे, त्या दृष्टीने आपल्याला सर्वांना एकत्रित राहून काम करायचं आहे। यासाठी कुठेही वर्गण्या देणग्या फाडल्या जाणार नाही। यासाठी व्यवसायातून आलेल्या पैशातूनच हे रुग्णालय चालेल, जेणेकरून मेहनतीच्या पैशावरती रुग्णालय चालल्यावर येणारा प्रत्येक रुग्ण हा 100% बरा होईल हा विश्वास आहे। सामाजिक काम जेव्हा सुरू केलं तर माझ्या कॉलेजला 91ला भिवंडीला असताना मला सातत्याने वाटायचं की भिवंडी सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे। बरं, आपला गोरगरीब ग्रामीण भागातला माणसाचा कधी अशा कोंबडीचं अंड खायला भेटेल? त्याच वेळेस मला सातत्याने वाटायचं का घरात काम करणारी ताई, जेवण बनवणारी ताई सिंधुदुर्गाची, गेटवरचा वॉचमॅन शहापूरचा, ठाणे जिल्ह्यातला काम करणारी माणसं मजूरकर आमच्या पालघर जिल्ह्यातले आणि ड्रायव्हर बघायला गेलं तर रत्नागिरीचे, हे चित्र सगळं आम्हाला बदलायचंय। कोकणचा माणूस हा जसा ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे उभा राहून रायगड किंवा मुरुड जंजिऱ्यासारखे किल्ले बनवले, त्या समाजाला, त्या माणसाला मुंबईवरती राज्य करण्यासाठी अगदी नगरसेवकापासून महापौरापर्यंत, अगदी आमदारापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत, अगदी तलाठी ग्रामसेवकापासून मुख्य सचिवापर्यंत आपल्या मातीतून विद्यार्थी गेला पाहिजे। त्या दृष्टीने काम महिना हे चालू केलंय ना, साधारणपणे याला काय बजेट किती खर्चिक असेल महिन्याला साधारण 1.5 कोटी रुपयापर्यंत खर्च तुम्ही कशा माध्यमातून? आमचा बिझनेस आहे, माझा कन्स्ट्रक्शनचा स्वतःचा बिझनेस आहे। मी वयाच्या 16व्या वर्षापासून काम करतो। माझे वडीलही सोबत काम करतायत, मुलगाही काम करतो, मुलगीही काम करते। आमच्या ऑन बिझनेस मधूनच करतो। एका बाजूला सामाजिक क्षेत्रात आपण भिवंडीसारखी लोकसभा लढवली, भविष्यात काय रत्नागिरी जिल्ह्यात कुठं असं राजकीय पाय रोवण्याचं? मी कुठलीही निवडणूक लढण्यासाठी इथे आलेलो नाही। भिवंडी निवडणूक मी याच्यासाठी लढवतो की जेव्हा लोकप्रतिनिधी उन्माद होतो आणि तो सामान्य माणसाला त्रास द्यायला सुरुवात करतो तेव्हा कुठेतरी त्याला छाप दिला पाहिजे। माझा कुठल्याही पक्षाला विरोध नव्हता। माझं म्हणणं ते आहे का राजकारण हे सेवा करण्याचं पवित्र क्षेत्र आहे। त्या पवित्र क्षेत्रात राजकारण असू दे, शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, जे पवित्र सेवा करण्याचं क्षेत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलेले आहे। परंतु समाज अज्ञानी झाल्याने तिन्ही समाजाचे मालक झालेले आहेत। त्यांना त्यांची जाणीव करून द्यायची की तुम्ही नोकर आहेत समाजाचे, नोकर भिवंडीचे खासदार होते ते थोडे मतमस्त झाले असं वाटत विद्यमान 100% त्या परिसरात बघा, नाहीतर एका अपक्ष उमेदवाराला 2.5 लाख मतं कशी पडली असतील? सिंगल पार्टी 2.5 लाख मतं म्हणजे सिंगल पार्टी त्या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा पक्ष जिजाऊ पक्ष आहे। मी मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवडणूक लढण्यासाठी नाही आलो। आता आपण सुरू करताय तर तज्ञ डॉक्टर कोणकोणते असणार आहे बाबती या ठिकाणी? डॉक्टर कुठे न्यूरोसर्जन पण आहे, सर्व A to Z म्हणजे। आणि लहान मुलांसाठी मी एका मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटल सोबत बोललेलो आहे, त्यांची ओपीडी ते चालू करतोय आणि ते शस्त्रक्रिया लहान मुलांचा आता हार्टचा प्रॉब्लेम खूप मोठा व्हायला लागला की त्रास झाला तर उभे सांगतात कशावर आपण तज्ञ नाही, इथे कोणकोणते डॉक्टर राहणार नाही सांगा। इथे आमच्या जिजाऊचे मेन आहे MD मेडिसिन, न्यूरोलॉजिस्ट, गायनेकोलॉजिस्ट, ऑप्थल्मॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक, जनरल सर्जन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, ऑन्को सर्जन, या सर्व प्रकारची फॅसिलिटी इथे आपण देतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।